महात्मा गांधी विद्या मंदिर संचलित कला व वाणिज्य महाविद्यालयामध्ये महाराष्ट्र दिन त्याचबरोबर कामगार दिन आपण उत्साहामध्ये साजरा करत आहोत. प्रथमतः मी महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या आपल्या सगळ्यांना खूप शुभेच्छा देतो. आपल्या सगळ्यांना विदित आहे की जवळजवळ 106 हुतात्म्यांच्या बलिदानामधून महाराष्ट्र राज्याची स्थापना झालेली आपल्याला पाहावयास मिळते. राज्य पुनर्निर्मिती कायदा 1956च्या अनुषंगाने भाषिक विभाजन होऊन, म्हणजे तुम्हा सगळ्यांना माहिती आहे की मुंबई राज्यामध्ये मराठी, कच्छ, त्याचबरोबर गुजराती आणि कोकणी हे सगळे भाषिक एकत्रित या मुंबई राज्यामध्ये नांदत होते, राहत होते. जेवढे समाज आहेत त्याचं गुजरात राज्य निर्माण झालं आणि मराठी आणि कोकणी या भाषा जिथं बोलल्या जातात ते महाराष्ट्र राज्य 1 मे 1960मध्ये स्थापन झालं. आज आपण महाराष्ट्र राज्याचा हा वर्धापन दिवस साजरा करत असताना महाराष्ट्राला जी परंपरा लाभलेली आहे ती संतांची परंपरा आहे, योद्ध्यांची परंपरा आहे, त्याचबरोबर समाजसेवकांची परंपरा आहे. आणि आज औद्योगिक दिवस म्हणजेच कामगार दिवस साजरा करत असताना आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की महाराष्ट्र राज्य हे औद्योगिक प्रगतीच्या बाबत देशामध्ये 2 नंबरचं राज्य आहे. आणि या देशाच्या विकासामध्ये महाराष्ट्र राज्याचे जे योगदान आहे ते अतिशय महत्त्वाचं आहे. हा दिवस साजरा करत असताना आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की राज्याच्या विकासामधूनच देशाची प्रगती होत असते. आणि म्हणून महाराष्ट्र राज्यामध्ये सामाजिक क्षेत्रामध्ये, औद्योगिक क्षेत्रामध्ये, राजकीय क्षेत्रामध्ये, सामाजिक क्षेत्रामध्ये, कृषीमध्ये आणि इतरही अनेक क्षेत्रांमध्ये जी प्रगती झालेली आहे त्या प्रगतीमधूनच राष्ट्राची भरभराट झालेली आपल्याला पाहायला मिळेल. त्यामुळे आजच्या दिनी आपण सगळेजण संकल्प करूया की या महाराष्ट्र राज्यामध्ये आपण जन्माला आलो, या महाराष्ट्र राज्यामध्ये आपण राहतो, ही आपल्यासाठी अतिशय गौरवाची, अतिशय अभिमानाची बाब आहे. आपण शिक्षण क्षेत्रामध्ये काम करतो आहोत, त्यामुळे महाराष्ट्र राज्याची जी शिक्षण व्यवस्था आहे ती अतिशय महत्त्वाची आहे. आणि या हे शिक्षण जेव्हा सार्वत्रिक झालेलं आहे, समाजातील प्रत्येक तळागाळातील माणसापर्यंत आज शिक्षण जाऊन पोचतं आहे, त्यामुळे एक अतिशय चांगली पिढी निर्माण होते आहे. आपण उच्च माध्यमिक आणि उच्च शिक्षणामध्ये कार्यरत आहोत, त्यामुळे आपल्या सगळ्यांची या दिनी विशेष जबाबदारी आहे की आपल्या पुढे घडणारा जो विद्यार्थी आहे त्याच्या सर्वांगीण विकासासाठी आपल्या सगळ्यांना खूप आतोनात प्रयत्न करायचे आहे. त्यामुळे ही बाब आपण लक्षात घेतली पाहिजे की महाराष्ट्र राज्याला लाभलेला जो गौरवाचा जो इतिहास आहे, शौर्याचा जो इतिहास आहे, सामाजिक एकरूपतेचा जो इतिहास आहे आणि माणुसकीचा जो इतिहास आहे तो आपण जपला पाहिजे. या मराठी संतांनी आपल्याला जी शिकवण दिलेली आहे ती आयुष्यभर जर आपण लक्षात घेतले तर महाराष्ट्र गीतामधून ज्या पद्धतीने आपण महाराष्ट्राचं गुणगौरव ऐकला तो गुणगौरव अबाधित ठेवण्याच्या कामगार दिनाच्या खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद. आपलं महाराष्ट्र राज्य हे फार समृद्ध राज्य आहे. महाराष्ट्र राज्यामध्ये आपल्या सर्व जाती धर्माचे लोक, महाराष्ट्र राज्य हे निसर्गाने समृद्ध आहे. सांस्कृतिक वारसा महाराष्ट्राला लाभलेला आहे. शैक्षणिक वारसा महाराष्ट्र राज्याकडे आहे. या महाराष्ट्र राज्याची भूमिका आपण विशद केली. धन्यवाद सर. यानंतर मी आपल्या कार्यक्रमाच्या शेवटाकडे वळतो. आजच्या कार्यक्रमाचा आभार अर्थात आपल्या महाविद्यालयातील प्राध्यापिका डॉक्टर स्वाती सोनवणे मॅडम करावं असं मी त्यांना विनंती करतो. धन्यवाद सर. सर्वांना सुप्रभात.
महात्मा गांधी विद्या मंदिर नाशिक संचलित कला व वाणिज्य महाविद्यालय येवला येथे आज 1 मे महाराष्ट्र दिन व कामगार दिन या कार्यक्रम सोहळ्यासाठी आपण सर्वजण एकत्र जमलो. या कार्यक्रमाचे अध्यक्ष आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय डॉक्टर भाऊसाहेब गमे सरांनी ध्वजाचे ध्वजारोहण केले, आपल्याला मार्गदर्शन केले. त्याबद्दल मी सरांचे खूप खूप मनपूर्वक आभार व्यक्त करते. तसेच कार्यक्रमासाठी उपस्थित आपल्या महाविद्यालयाचे शैक्षणिक पर्यवेक्षक प्राध्यापक के.एस. चौधरी सर, कार्यालयीन अधीक्षक पेंढारकर सर, कनिष्ठ विभाग प्रमुख सोनवणे सर, क्रीडा विभाग प्रमुख पेंढारकर सर, वाघमारे सर, सुंदर असं सूत्रसंचालन करणारे नाईक सर, या सर्वांचे देखील मी खूप खूप मनपूर्वक आभार व्यक्त करते. तसेच वरिष्ठ व कनिष्ठ विभागातील सर्व प्राध्यापकेतर कर्मचारी या सर्वांचे देखील मी आभार व्यक्त करते आणि अध्यक्षांच्या परवानगीने कार्यक्रम संपन्न झाला असे जाहीर करते. धन्यवाद.